माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर त्रिवेणी सुग्रण उपक्रमात आज तुम्हाला सणवार उत्सव उपक्रमातनं आज नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच भोगी. तर भोगीची भाजी सर्व ठिकाणी केली जाते. चला तर आपण आता बघूया भोगीची भाजीची कृती. सर्वप्रथम मी वांगे धुवून घेतले व फोडी केल्या. वालच्या शेंगा पण धुतल्या, फोडी केल्या. शेंगदाणे घेतले, रताळी, गाजराचे तुकडे, थोडे बोरं, कढीपत्ता, वाटाणे, पावटा वाल, हरभऱ्याचे दाणे, तिळीचं कूट आणि मेथी घेतली. तसेच खोबरे किस आणि शेंगदाण्याचं कूट अर्धवट भरड. तसंच हे आपलं मसाल्याचं नेहमीप्रमाणे साहित्य. चला तर बघूया आता पुढची कृती. गॅसवर कढई गरम करत ठेवली. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरं, मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकली. हिरवी मिरची टाकल्यानंतर त्यामध्ये आपण सर्व मसाला जो आपण तयार केला होता तो सर्व त्यात टाकून देऊया. सर्व टाकून दिल्यानंतर मसाला टाकला, छानपैकी चाळून घेतले. त्यानंतर आपण त्यात थोडा खोबऱ्याचा किस टाकला, तिळीची अर्धवट भरड केली होती ती टाकली, दाण्याचं कूट टाकलंय, मसाला छान परतवलाय. नंतर त्यात आपण घेतलेल्या सर्व भाज्या धुवून टाकूया. सर्व भाजी टाकल्यानंतर छानपैकी परतवून घेतले. परतवून घेतल्यानंतर त्यावरती आपण बारीक गॅसवरती झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर आपण झाकणामध्ये पाणी ठेवूया. झाकणावर पाणी ठेवल्यानंतर आपण थोडे गरम पाणी करून घेऊया. गरम पाणी आपण भाजीत टाकले. भाजी शिजण्यापुरतंच आपल्याला पाणी टाकायचं आहे. पाणी टाकल्यानंतर त्यावरती आपण झाकण ठेवूया. झाकण ठेवल्यानंतर मधून 2-3 मिनिट झाल्यानंतर बारीक गॅसवरतीच भाजी ठेवायची आणि नंतर 2-3 वेळा भाजी बघायची. जोपर्यंत वरती तेल येत नाही तोपर्यंत भाजी आपली झाली नाही असं समजायचं. चला तर बघूया पुढे. 3 मिनिट झाल्यानंतर मी झाकण उघडले तर भाजी आपली छान होते. अजून तरी 4 ते 5 मिनटं लागतील. परत झाकण ठेवूया, वरती पाणी ठेवूया. त्या पाण्याच्या वाफेने भाजी छान शिजेल. आपली मिक्स भोगीची भाजी तयार झालेली आहे. छानपैकी तेल सुटले, छान सुगंध पण आलाय. चला तर भोगीची भाजी तुम्ही पण अशा पद्धतीने करा. जर आवडली तर नक्कीच प्रतिक्रिया लिहा.